येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. धुळे सोलापुरातील त्या रस्त्यावर 78 लाखांचा मुरुम टाकण्याचे काम अखेर रद्द. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महापालिकेने जुळे सोलापुरातील डी मार्ट ते विजापूर रोड या रस्त्यावर 78 लाखांचा मुरुम टाकणे आणि 2 कोटी रुपयांची ड्रेनेज लाईन टाकण्याचा मत्ता डिसेंबर 2025 रोजी मंजूर केला होता. केंद्र सरकारच्या एमकॅप म्हणजेच धूळमुक्त शहर योजनेतून हे काम हाती घेण्यात आले होते. मात्र रस्त्यावर मुरुम टाकून पुन्हा धूळ निर्माण करणार का असा सवाल आणि ओरड सुरू झाल्यावर पूर्वीचे एस्टिमेट रद्द करण्यात आले. आता नव्याने एस्टिमेट करून त्याच निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. याला महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी देखील दुजोरा दिला. वास्तविक पाहता डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये डीमार्ट ते जुळे सोलापूर हा रस्ता 30 मीटर रुंदीचा आरक्षित आहे. मात्र महापालिकेकडून अवघ्या 7.5 मीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. त्यामुळे उर्वरित रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे थाटली जाणार. सोलापूर शहरातील अनेक रस्ते हे डीपी प्लॅन मध्ये जास्त रुंदीचे आरक्षित असतात. मात्र रस्ते करताना हे अरुंद केले जातात. त्यामुळे या डीपी प्लॅनला काही महत्त्वच राहिलं नाही. डीपी प्लॅन मध्ये ज्याप्रमाणे रस्ता आरक्षित केला तेवढ्याच पूर्ण रुंदीने रस्ते केल्यास खऱ्या अर्थाने डीपी रोड विकसित होईल आणि वाहतुकीचा अडथळा कमी होईल. सार्वजनिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुण्यातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल तर्फे देण्यात आली डिलीट ही मानद पदवी. दक्षिण सोलापुरातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रयत्नातून 8 लाख रुपयांचा निधी मंजूर. हा निधी पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीमार्फत उपलब्ध झाला असून शाळेला प्रत्यक्ष निधी प्राप्त झाला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात सोलापुरात मनसेचे आंदोलन. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गांधीनगर झोपडपट्टीतील घर केले जमीनदोस्त. स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीमध्ये प्रत्येक गुरुवारी मांस विक्री राहणार बंद. अक्कलकोट नगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. श्रद्धा अंधश्रद्धा यात खूप मोठी रेष. अंधश्रद्धेत विवेक हरवतो हे अशोक खरात प्रकरणात दिसते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमित सुरू आहे. नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे. बीपीसीएलची पत्रक काढून माहिती. 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या. अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा. आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी. सातारा जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणी एसपी तुषार जोशींच्या निलंबनावर शिवसेना ठाम. निलंबन मागे घेतल्यास शिवसेनेकडून तीव्र नाराजी नोंदवण्याची शक्यता. शेगावचं गजानन महाराजांचं मंदिर 24 तास राहणार खुलं. रामनवमीनिमित्त शेगावात भाविकांची अलोट गर्दी. उद्या होणार राम जन्मोत्सव सोहळा.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. मुंबईत केवळ मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्र नाट्यगृह उभारण्यात येणार. तसेच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त श्यामची आई चित्रपटाला 79 लाखांची मदत देण्याची मंत्री आशिष शेलार यांची घोषणा. महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने पोखरले, पैसे कमावणे हाच सरकारचा एकमेव उद्देश. सरकारमधील एक आमदार उघडपणे 35% कमिशनच्या गोष्टी सांगतो. हे कमिशन कोणी दिले? काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत सवाल. एक आमदार सांगतो याच सभागृहामध्ये, अध्यक्ष महोदय, 35% कमिशन मी कार्यकर्त्यांना वाटलं म्हणून सांगतो. 35% कोणत्या कामाचं कमिशन आहे? कांदा प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या दिल्या सूचना. मला बदनाम करण्याचा कट भाजप कार्यालयातून. मोदीही आसाराम बापूंना भेटले होते, मग त्यांचा राजीनामा घेणार का? बच्चू कडू यांचा भाजपला सवाल. 25 मार्च रोजी सोने आणि चांदीच्या दरात वाढ. चांदी 9,000 वाढून 2,34,000 पोहोचली, तर 1 तोळा सोनं 5,000 महाग होऊन 1.45 लाखांवर पोहोचलं. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवानिमित्त भक्तांचा उत्सव शिगेला पोहोचला. यंदा 125हून अधिक पालख्या शिर्डीत दाखल. शिर्डीत रामनवमी उत्सवाला उत्साहात सुरुवात. जालन्यात टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल. शेतकऱ्यांनी 25 क्विंटल टोमॅटो फेकला रस्त्यावर. एकविरा गडावर भाविकांची अलोट गर्दी. चैत्र यात्रेनिमित्त लोणावळ्याजवळील एकविरा गड भक्तिमय. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. गडावर पोलिसांचा चोख बंदोबस्त. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती संपन्न. भोंदू खरातबाबाचा आणखी एक कारनामा उघड. तुर्की मधाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक. 5 नर बळी दिल्याचा संशय.